नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. मित्रांनो, जिल्हा व सत्र न्यायालय अंतर्गत या ठिकाणी परमनंट अशा वॅकन्सी निघालेल्या आहे आणि त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून 14 मे 2024 पर्यंत अर्ज मागवले जात आहे. जर 2024 मध्ये तुम्हाला एक परमनंट असा जॉब पाहिजे आहे, तुमचं वय 18 ते 38च्या दरम्यान आहे, तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे. पगार देखील तुम्हाला ठिकाणी भरपूर असा चांगला दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त बाकी सारे अलाउन्सेस तुम्हाला ठिकाणी दिले जाणार आहे. तर मित्रांनो, कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, सर्व काही डिटेलमध्ये आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, जिल्हा व सत्र न्यायालय लातूर यांच्या मार्फत या ठिकाणी वॅकन्सी निघालेल्या आहे. सफाईगार या पदांसाठी या वॅकन्सी असणार आहे आणि यामध्ये 10 उमेदवारांची निवड सूची आणि 3 उमेदवारांची प्रतीक्षा सूची तयार केली जाणार आहे. अशा एकूण 13 पदांसाठी या वॅकन्सी निघालेल्या आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. यासाठी मित्रांनो, अर्जाचा नमुना तुम्हाला www.latur.d.court.government.in या संकेतस्थळावरती जाऊन डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर अर्ज भरून तुम्हाला तो 30 एप्रिल 2024 पासून 14/5/2024 पर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत दिलेल्या ऍड्रेसवरती पाठवायचा आहे. अर्ज पाठवण्यासाठी तुम्हाला स्पीड पोस्ट किंवा पोस्टाचा यूज करायचा आहे. कोणत्याही प्रकारे बाय हँड केलेला अर्ज या ठिकाणी स्वीकारला जाणार नाही, याची नोंद तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे. अर्ज पाठवण्यासाठीचा ऍड्रेस तुम्ही ते बघू शकता. प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय लातूर या ऍड्रेसवरती तुम्हाला पोस्टाने किंवा स्पीड पोस्टाने तुमचा अर्ज पाठवायचा आहे. सफाईगार या पदासाठी या वॅकन्सी निघालेला आहे. यामध्ये तुमचे सदृढ शरीरयष्टी आणि या पदाच्या कामासाठी सक्षम असणं आवश्यक असणार आहे. स्वच्छता बाबतीतचे उपकरणं हाताळण्याचा जर अनुभव तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे. मात्र नसेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे. मात्र ज्या उमेदवारांवरती फौजदारी गुन्हा दाखल आहे किंवा ज्या उमेदवारांना 28/3/2005 नंतर जन्मास आलेल्या मुलांची एकूण संख्या 2 पेक्षा जास्त असेल, त्या उमेदवारांना या ठिकाणी अर्ज करता येणार नाही. वयोमर्यादामध्ये तुम्ही बघू शकता, कमीत कमी वय तुमचं 18 वर्ष असेल, जास्तीत जास्त 38 वर्ष असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे. यामध्ये जे मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांना वयाची विशेष सूट देण्यात येणार आहे. मागासवर्गीय उमेदवार या ठिकाणी 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकणार आहे. मात्र जे उमेदवार राज्य किंवा केंद्र सरकारी कर्मचारी आहेत त्यांना यामध्ये कोणत्याही कमाल वयोमर्यादा लागू असणार नाही, ते या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात. कामाचे स्वरूप तुम्ही या ठिकाणी बघू शकता. निवड झाल्यानंतर तुमचं कोणत्या पद्धतीचं काम असणार आहे त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. पगार तुम्हाला 7व्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी देण्यात येणार आहे. 15,000 ते 47,600 इतका जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त बाकी जे अलाउन्सेस आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे. कारण परमनंट अशी पोस्ट असणार आहे मित्रांनो. जर तुम्हाला एक परमनंट अशी पोस्ट 2024 मध्ये पाहिजे असेल तर या पदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. अर्ज करण्याची पद्धत तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला www.latur.d.court.government.in या संकेतस्थळावरती जाऊन अर्जाचा नमुना डाउनलोड करायचा आहे. दिलेला नमुना भरून त्याबरोबर जे प्रमाणपत्रे किंवा कागदपत्रे विचारले ते सर्व तुम्हाला स्वप्रमाणित प्रती जोडून तुम्हाला दिलेल्या ऍड्रेसवरती पाठवायचे आहे. पाठवण्यासाठी तुम्हाला पोस्टाने किंवा स्पीड पोस्टाने ती पाठवणं अनिवार्य असणार आहे. बाय हँड केलेले अर्ज या ठिकाणी स्वीकारले जाणार नाही, याची नोंद तुम्ही या ठिकाणी घ्यायची आहे. मात्र जे कर्मचारी शासकीय कर्मचारी आहेत तर त्यांना त्या विभाग किंवा कार्यालय प्रमुखाची लेखी परवानगी घेऊनच अर्ज या ठिकाणी सादर करावं लागणार आहे. यानंतर मित्रांनो, उमेदवारांना त्यांचे अलीकडचे पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र म्हणजेच फोटो अर्जावर दिलेल्या जागेवर लावायचे आहे आणि त्यावर स्वतःची स्वाक्षरी करायची आहे. त्या अर्जासोबत तुम्हाला 2 सन्माननीय व्यक्तींनी जाहिरातीच्या तारखेनंतर दिलेले चारित्र्याचे दाखले सादर करायचे आहे. याचा नमुना आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे, तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करायचा आहे आणि तो भरून अर्जासोबत तुम्हाला जोडून पाठवायचा आहे. याबरोबरच तुम्हाला अर्जासोबत नमुना अ मधील प्रतिज्ञापत्र देखील जोडायचे आहे. याचाही नमुना तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे, तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करू शकता किंवा दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन देखील तुम्ही तो डाउनलोड करू शकणार आहे. कोणत्याही पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला अपूर्ण अर्ज ठेवायचा नाही. अर्ज पूर्ण करूनच तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या ऍड्रेसवरती पाठवायचा आहे. मित्रांनो, यामध्ये चापल्य व साफसफाई परीक्षा तुमची घेतली जाणार आहे. 20 गुणांची ही परीक्षा तुमची या ठिकाणी घेतली जाणार आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, शॉर्टलिस्ट करून तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावलं जाणार आहे. मुलाखतीसाठी तुम्हाला 3 पट उमेदवारांना या ठिकाणी बोलावलं जाणार आहे. म्हणजे
जर 10 जागा असेल तर 30 लोकांना या ठिकाणी मुलाखतीसाठी या ठिकाणी बोलावलं जाणार आहे, हे तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे। मुलाखत तुमची 20 गुणांची असणार आहे आणि फायनल जी तुमची मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे ही तुमची मुलाखत आणि तुमची जी साफसफाई व चापल्य परीक्षा आहे त्या परीक्षेच्या अनुषंगाने म्हणजे त्या परीक्षेच्या मार्कानुसार या ठिकाणी तयार केली जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता या बाबतीत म्हणजे या रिक्रुटमेंट बाबतीत जर कोणत्याही प्रकारचा काही बदल झाला तर त्या बाबतीतचं अपडेट वेळोवेळी www.latur.dcourt.government.in या संकेतस्थळावरती तुम्हाला प्राप्त होणार आहे। त्यासाठी वेळोवेळी तुम्हाला त्या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे। वयाच्या पडताळणीसाठी जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालांत परीक्षेचा दाखला तुम्हाला सबमिट करणं या ठिकाणी अनिवार्य असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस। त्यानंतर सेवा प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक वेळोवेळी कार्यालयाच्या संकेतस्थळावरती तुम्हाला प्राप्त होणार आहे, तिथे जाऊन तुम्ही ते चेक करायचे आहे। बाकीचे सर्व डिटेल मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी वाचून घ्यायचे आहे। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अर्जाचा नमुना कसा असणार आहे। अर्जाचा नमुना तुम्हाला या ठिकाणी भरून द्यायचा आहे। इथे फोटोग्राफ तुम्हाला पेस्ट करून त्यावरती तुमचा साईन करायची आहे, तुमचं नाव असेल, पत्रव्यवहाराचा पूर्ण पत्ता, कायमस्वरूपीचा पत्ता, तुमचं राष्ट्रीयत्व, हे सर्व डिटेल मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहे आणि याबरोबर तुमचे डॉक्युमेंट देखील तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहे। या व्यतिरिक्त मित्रांनो या ठिकाणी उमेदवाराने चारित्र्याचे दाखले दिलेल्या व्यक्तींचे नावे पत्ता या ठिकाणी द्यायचा आहे, हे देखील तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे। याचे सर्व नमुना जो आहे तो मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे, तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करू शकता। या व्यतिरिक्त प्रतिज्ञापत्र हे देखील तुम्हाला याबरोबर जोडायचे आहे, ते देखील आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो दिलेल्या वेळेत आणि दिलेल्या ऍड्रेसवरती तुम्हाला तुमचा अर्ज पाठवायचा आहे। अर्ज पाठवण्यासाठी तुम्हाला पोस्ट किंवा स्पीड पोस्टाचा या ठिकाणी यूज करायचा आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो अर्ज करताना कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।